जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. कारण की लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. आता ही खुशखबर काय आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. प्लसमध्ये तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याच्या ठिकाणी वितरण सुरू झाले आहे. कालच भरपूर महिलांना या ठिकाणी पैसे मिळाले. ज्या बहिणींना पैसे मिळाले नसेल त्यांना आज या ठिकाणी मिळणार आहे. कधीपर्यंत पैसे मिळतील आणि कोणत्या बहिणींना पैसे मिळणारच नाही आहे त्याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. प्लसमध्ये जुलै महिन्याचे जे वितरण आहे, जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत जमा होईल त्याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे की ज्या बहिणींना पैसे मिळाले त्यांना आता जुलैचे पैसे मिळतील आणि ज्यांना जूनचा हप्ता या ठिकाणी बाकी आहे तर त्यांना आज जमा होणारच आहे, पण कधीपर्यंत मिळेल त्याची संपूर्ण माहिती देतो. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जुलैचा हप्ता कधी मिळेल त्याची माहिती देणार आहे. बहुतेक अशा महिला की त्यांना पैसेच मिळणार नाही आहे, मग त्यामुळे तुमचंही नाव आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. आता संपूर्ण माहिती समजून सांगतो, कारण ही संपूर्ण माहिती स्वतः ऑफिशियलरित्या जे मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनीही स्वतः माहिती दिली, तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओला अगोदर लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिला जाणारा जून महिन्याचा हप्ता आजपासून वितरित केला जात आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर कालच बहुतेक महिलांना ठिकाणी पैसे जमा झालेले होते, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियावरून ठिकाणी दिलेली आहे. आता बघा, ज्या बहिणींना पैसे मिळाले त्यांनी पटापट लिहून पाठवा की तुम्हाला पैसे मिळाले की नाही. जर पैसे मिळाले असेल तर लिहून पाठवा की हो सर मला ठिकाणी 1500 रुपये मिळाले, आणि ज्या बहिणींना 3000 रुपये मिळाले असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला ठिकाणी 3000 रुपये मिळाले आहे. ज्यांना 1500 मिळाले असेल त्यांना ठिकाणी 3000 मिळाले नाही का तेही लिहून पाठवा. दुसरी गोष्ट, बहुतेक अशा महिला आहे की त्यांना पैसेच मिळाले नाही आहे, तर ज्या बहिणींना पैसे मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला पैसे जमा झालेले नाही आहे, तुम्हाला लवकरात लवकर पैसे पाठवले जातील. ठीक आहे, त्यानंतर बघा, ही संपूर्ण माहिती स्वतः कोण दिली? आदित्य तटकरे यांनी दिली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला पैसे मिळाले की नाही याची खात्री करून घ्या. जर मिळाले नसेल तर लिहून पाठवा की सर पैसे मिळाले नाही आहे, आणि मिळाले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला पैसे मिळाले आहे. पुढे बघा, तुम्ही जर बघितलं तर या योजनेला सुरुवात झालेल्या 1 वर्ष पूर्ण झाले असून हा 12वा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच काय, तर हा 12वा हप्ता आहे आणि हा 12वा हप्ता तुमच्या अकाउंटला देखील जमा केला जात आहे. पुढे बघा, या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये सन्मान निधी स्वरूपात दिला जातो. यासाठी जून महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने तुम्ही जर बघितलं 3600 कोटी रुपये थेट DBTद्वारे या ठिकाणी वर्ग केलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत 29 जून रोजी घोषणा केली होती. आदित्य तटकरे यांनी सांगितले की योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात ही रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. आता बघा, बहुतेक महिलांना पैसे मिळणार नाही हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर का मिळणार नाही त्याचं कारण बघा, मे महिन्यामध्ये जो तुम्हाला हप्ता मिळाला होता तर त्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला होता की बहुतेक महिलांचं आधार लिंक नव्हतं त्यांच्या बँक खात्याशी, त्यामुळे त्यांना पैसे या ठिकाणी मिळाले नव्हते. तर ज्या बहिणींचं आधार लिंक असेल बँक खात्याशी त्यांना डायरेक्ट पैसे मिळतात, पण ज्यांचं लिंक नाही आहे त्यांना पैसे मिळत नाही. तर एक वेळेस तुम्ही बँकेत जाऊन खात्री करून घ्यायची, जर का तुम्हाला पैसे आले नसतील तर की आमचा आधार लिंक आहे की नाही. तरी जाऊन विचारा, बँकेत जे काही कर्मचारी असतील त्यांना विचारा की सर आमच्या ठिकाणी आधार लिंक आहे का नाही चेक करा, जेणेकरून आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही आहे असं तुम्ही सांगू शकता, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल आणि पैसे जमा होतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही आधार लिंक करून घ्यायचे, KYC करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला ठिकाणी पुढे प्रॉब्लेम येणार नाही, तुम्हाला सर्व हप्ते वेळेवर मिळतील. पुढे बघा, महायुती सरकारच्या दृढ निश्चय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन यामुळे ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे असं त्यांनी नमूद केलं. काही महिलांना मिळतात 500 रुपये दरमहा, म्हणजे बहुतेक अशा महिला की ज्यांना 500 रुपये मिळतात. कशाप्रकारे संपूर्ण माहिती जाणून घ्या. या योजनेतील ज्या महिला शेतकरी PM किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये आहेत त्यांना दोन्ही योजनेतून या ठिकाणी मित्रांनो 12वा म्हणजे दोन्ही योजनेतून मिळून 12,000 रुपये मिळतात. शासनाच्या DBT धोरणानुसार वर्षभरात मिळणारी एकूण रक्कम 18,000 रुपये होण्यासाठी उर्वरित 6,000 रुपये माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये प्रमाणे दिले जातात. अशा महिलांची संख्या राज्यामध्ये सुमारे 7 ते 8 लाख आहे. म्हणजे असे बहुतेक महिला की ज्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेतात, मग त्यांना त्या ठिकाणी जर 1000 मिळत असतील
असतील तर इकडे त्यांना 500 रुपये दिले जातात, जेणेकरून त्यांनासुद्धा 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील. जसे की लाडकी बहीण योजनेचे जे काही महिला आहेत त्यांना 1500 मिळतात, तसं त्यांनाही 1500 रुपये मिळतील, असा देखील सरकारचा हेतू आहे. तर तुम्हाला समजलं असेल, बहुतेक महिला लाडकीने अपात्रसुद्धा झाले, त्यांना पैसे मिळणार नाही आहे. जर का तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर कमेंटमध्ये पटापट लिहून पाठवा की सर पैसे मिळाले नाही आहे, जेणेकरून लवकरात लवकर चेकिंग केली जाईल आणि तुम्हाला पैसे का मिळाले नाही त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली जाईल. मग तुम्ही लाडकीने अपात्र झाला आहेत का त्याची माहिती सांगितली जाईल, की तुमच्या लाडकीने आधार लिंक नाही आहे त्याची माहिती सांगितली जाईल. ठीक आहे, तर पटापट सर्वांनी लिहून पाठवा की पैसे आले की नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.